श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण करो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा दशा अमावस्या, जी दशा अमावस्या आलेली आहे तर दशा अमावस्याच्या दिवशी आपण जे उपाय करतो, सेवा करतो त्याचं फळ आपल्याला म्हणजे चांगल्या पटीने प्राप्त होतं आणि या दशा अमावस्याला अत्यंत साधारण महत्त्व आहे। त्यामुळे दशा अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, विष्णू भगवानांचे करायचे आहे। दशा अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे। जो आपला पिंपळाचं झाड आहे तिथं आपल्याला म्हणजे एक उपाय करायचा आहे, तो खूप महत्त्वाचा उपाय आहे कारण की कार्तिकी जी अमावस्या आलेली आहे ती दशा अमावस्या म्हणून ओळखली जाते। तर कार्तिकी जी अमावस्या आहे त्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा एक उपाय करायचा आहे, विष्णू भगवानांची सेवा करायची आहे। त्याच्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। बघा दशा अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे आणि कार्तिकी अमावस्या आलेली आहे त्यामुळे विष्णू भगवानांची पण आपल्याला सेवा करायची आहे। या सेवा केल्याने आपल्याला याचं फळ निश्चित प्राप्त होतं, अनुभव सुद्धा येतो। बघा ज्यांच्या घरामध्ये सारखी कटकट असते, सारखा आजार पण घुसलेला असतो, आजार पण जात नाही, सारखी कटकट असते, घरामध्ये वादविवाद होतात, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश झालेली असते। त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडलेले असतात आणि ही जी अमावस्या असते ही पितरांना सुद्धा समर्पित असते, कारण की पितरांची सुद्धा सेवा केल्याने आपल्या घरामध्ये जे अडलेले कामे असतात किंवा आपले कामं होत नाही, सारखा आजारपण येणे, 1 रुपया म्हणजे आपण 1 रुपया कमवतो, 1.25 रुपया खर्च करतो, असे जी प्रॉब्लेम आहे, लग्न जमत नाही, मुलांचे लग्न होत नाही, काहीतरी भरपूर आता सांसारिक म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न उद्भवतात। तर आपल्याला जी दशा अमावस्या आहे 30 तारखेला शनिवारच्या दिवशी सुरू होणार आहे बघा। तर त्या अमावस्याला आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहे। निश्चितच सगळ्या स्त्रियांनी हे उपाय करायचेच आहे, कारण की आपल्याला काय काय उपाय करायचे आहे, कसे करायचे आहे, संपूर्ण माहिती सांगणार। आता मी तुम्हाला सांगणार आहे 30 तारखेला सकाळी 10:39 अमावस्या सुरू होणार आहे शनिवारच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 1 तारखेला सकाळी 11:51 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे जी अमावस्या आहे ती शनिवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आहे आणि शनिवारच्या दिवशी असं पण आपण अमावस्याच्या दिवशी ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी आपल्या घरातले नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी जाळे जणपटे काढतो, उंबऱ्याचं लेपन करतो, म्हणजे जो आपला उंबरा आहे तिथं हळदीचं लेपन करतो, स्वस्तिक काढतो, दरवाजा पुसून घेतो स्वच्छ, तिथं सुद्धा स्वस्तिक काढतो आणि नंतर ना आपल्याला काय करायचं आहे, आपला जो मेन डोर सुद्धा पुसून घ्यायचा आहे। नंतर ना आपल्याला जी आपल्या फरची आहे, लादी आहे, ती सुद्धा पुसायची असते। लादी कशी पुसायची तर त्याच्यामध्ये खडे नमक, हळद, मीठ, थोडंसं लिंबू पिळून तशी लादी पुसायची असते, कारण की आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे ह्या दिवशी बाहेर जाते। त्यामुळे आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहे। शनिवारच्या दिवशी उतारे सुद्धा करायचे आहे, तर उतारे केल्याने काय होतं, नकारात्मक शक्ती, आलेल्या बाधा सगळं निवारण होतं। त्यामुळे हे उतारे सुद्धा खूप तेवढेच महत्त्वाचे आहे। आता त्याच्यातलं तुम्हाला अगोदर पहिलं सांगते बघा। त्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरा जो आहे तिथं हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन झाल्यानंतर जाडे जणपटे काढायचे आहे, देव स्वच्छ घासून टाकायचे आहे। असं म्हटलं गेलेलं आहे की बघा जी देवांना आपण घासतो पितांबरीने वगैरे तर घासत नाही, किंवा ते गंगाजल असतं स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतं, त्याच्याने जर देव घासले तर ते चकचक करण्यासाठी आपल्याला देवपूजा कधी साफ करायचं असतं, तर अमावस्याच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी आपल्याला आपल्या देवांची साफसफाई करायची असते। त्यामुळे तुम्ही देव जे साफ करता, स्वच्छ करतात ते अमावस्या नाही तर बुधवारच्या दिवशीच करायचे, तेव्हाच ते म्हणजे देवांना, त्यामुळेच आपल्याला दोष लागत नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं, त्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे अमावस्याच्या दिवशी देव सुद्धा साफ करायचे आहे, मंदिर संपूर्ण साफ करून चकचकीत करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा, अखंड दिवा तिथं लावायचा सकाळी, म्हणजे तेलाचा दिवा लावला तरी चालेल, कारण की तेलाचा दिवा हा दिवसभर राहू द्यायचा, कारण की आपल्या घरामध्ये जे आलेले संकटे असतात ते निवारण होतात। आपल्या घरामध्ये संकटे येत नाही, तो दिवा जर आपण दिवसभर चालू राहू दिला तर देवाजवळचा, तर असं प्रकारे आपल्याला ही सुद्धा सेवा करायची आहे। नंतर त्या दिवशी काय करायचं, जे फाटके तुटके कपडे आहे, तुटलेले फाटके भांडे आहे ते संपूर्ण आपल्याला बाहेर काढायचे आहे, म्हणजे फेकून द्यायचे आहे किंवा कोणाला तरी देऊन टाकायचे आहे। कोणाला तरी देण्यापेक्षा जर संपूर्णपणे खराब झाले असतील तर तुम्ही ते बाहेर टाकून द्या, नाही तर भंगारवाल्याला देऊन टाका, कारण की आपल्या घरातली दरिद्री दुसऱ्याच्या घरात कशाला घालावी, त्यामुळे ते फेकून द्यायचे। जर चांगले कपडे असतील तर आपल्या मुलांचे चांगले कपडे असतील तर ते कपड्यांना मिठाचे पाणी धुवून मुलांना, ज्यांना गरजू व्यक्ती आहे त्यांना ते देऊन टाकायचे आहे। पण आपल्या घरामध्ये वर्ष पडलेले जे कपडे आहेत ते सुद्धा आपल्याला बाहेर काढायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे।
बघा, जर तुमच्या घरामध्ये जर वारंवार आजारीपणा येत असेल, खूप असा कंटाळा आलेला असेल, आजारपणाला पैसे पुरत नाही, पैसे टिकत नाही, त्याच्यासाठी उतारा करायचा. आता उतारा कधी करायचा? शनिवारच्या दिवशी संध्याकाळी हा उतारा करायचा आहे. आता उतारा करण्यासाठी एक नारळ घ्यायचं. नारळ घेतल्यानंतर आपला जो दरवाजा आहे, मेन डोर, बाहेर उभं राहायचं संध्याकाळच्या टायमाला 7-7:30 वाजेला. आता दिवस लवकर मावळतो, त्यामुळे काय करायचं, 6-6:30 वाजेला आपल्या दरवाजा आहे आपला बाहेर उभं राहायचं, दरवाजाकडे तोंड करायचं, शेंडी अशी धरायची, म्हणजे नारळाला धरायचं, 7 वेळेस उतरवायचं. 7 वेळेस उतरवल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी असं म्हणायचं आणि ते नारळ आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे बाहेरच्या बाहेर. आणि घरात येताना तुम्हाला हातपाय धुवूनच देवांना मुजरा करायचा आहे. नंतर ना आपल्याला अजून एक जर आपल्या सारखा आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट होत असेल, अपघात होत असेल, तर गाडी सारखी खराब होत असेल, तर गाडीवरून सुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे. गाड्यांना त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून घ्यायचं, मिठाच्या पाण्याने लिंबू वगैरे टाकून, लिंबू, हळद, मीठ टाकून गाड्यांना सुद्धा स्वच्छ धुवून टाकायचा. नंतर उतारा करायचा. उतारा झाल्यानंतर ते नारळ निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं अशा प्रकारे. आणि नंतर एक अजून सांगते बघा, त्या दिवशी तुम्हाला एक उपाय सुद्धा करायची. तुमची मुलं खूप चिडचिडपणा करतात, बिलकुल ऐकत नाही, खूप चिडचिडपणा करतात, सारखं आजार पण त्यांच्यावर येत असेल, तर काय करायचं, सकाळच्या टायमाला, शनिवारच्या दिवशी सकाळच्या टायमाला तुम्हाला, तुमचे मुलं जर म्हणजे कॉलेज वगैरे मध्ये जात असणार, शाळेमध्ये जात असणार, तर काय करायचं, अगोदर सकाळी उठल्या 2 शिट्ट्या घ्यायच्या, भात शिजवायचा बिगर मिठाचा. 2 मुलं असतील तर वेगवेगळा भात घ्यायचा वाट्यांमध्ये, 7 वेळेस त्याच्या अंगावरून तो भात उतरवायचा. 12च्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे. त्याच्याने मुलाची इळापिळा जाते, आजार पण जातो, काही दृष्ट लागलेली असेल ती संपूर्णपणे निघते. आणि हा अमावस्येच्या दिवशी करणारा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, भात शिजवायचा. भात शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, मुलांच्या अंगावरून 7 वेळेस उतरवायचं. टेरेस असेल तर टेरेसवर टाकायचं. टेरेसवर टाकल्यानंतर डायरेक्टली खाली यायचं, कुणाशी बोलायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही. आणि जर गॅलरीमध्ये पक्ष्यांना टाकायचं असेल तर पक्ष्यांना सुद्धा तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे हा एक उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे आपल्या मुलांसाठी. आणि त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगते, संध्याकाळच्या टायमाला भले तुम्ही भात नका उतरू, पण जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाच्या अंगावरून 7 वेळेस उतरून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. असा हा एक दुसरा उपाय झाला. नंतर आता मी अजून तुम्हाला सांगते बघा, तर बघा आता मी तुम्हाला अजून एक सांगते. मुलांच्या अंगावरून भात उतरून झाला नंतर ना आपल्याला त्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. आता काय करायचं, शनिवारच्या दिवशी अमावस्या आहे, तर 10:39 सुरू होणार आहे. तर आपल्याला काय करायचं, त्यावेळेस आपण देवपूजा करणार, देव स्वच्छ करणार, त्यावेळेस आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. आता पितरांची सेवा कशी करायची, पितृस्तोत्र म्हणून नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. नसेल तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक तर तुम्ही युट्यूबवर सर्च करा पितृस्तोत्र म्हणून. स्तोत्र जे आहे ते आपल्या पितरांसाठी असतं. तर ते स्तोत्र कधी पठण करावं, अगोदर आपल्याला देवपूजा करण्याच्या अगोदर ते स्तोत्र पठण करायचं. पठण करताना एक आसन घ्यायचं, दक्षिणेकडे तोंड करायचं. दक्षिणेकडे तोंड केल्यानंतर ते स्तोत्र पठण करायचं. पठण झाल्यानंतर हातपाय धुवायचे, देवाला मुजरा करायचा, देवाला विनंती करायची आणि नंतर ना तुम्हाला देवपूजा करायची आहे. ते जे आसन असतं ते वेगळं घ्यायचं आहे. आपल्या देवांचं आसन वेगळं आणि ते आसन वेगळं असतं. तर ते आसन जिथं कोणाचा हात जाणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि दर अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे करून बघा, तुमचे पितरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत अखंड म्हणजे अखंड राहील. त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जे आलेले काम आहे, लग्न होत नाही, पैसे टिकत नाही, घरात कटकट आहे, संपूर्ण व्याधी जातील. त्यामुळे हा उपाय नक्की करायला विसरू नका. हा सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे. आता कार्तिकी पौर्णिमा म्हटली तर आपल्याला काय करायचं आहे, कार्तिकी म्हणजे विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. आता विष्णू भगवानांची सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगते, विष्णू भगवानांची सेवा कशा प्रकारे करावी, तर बघा पिंपळाच्या झाडाला अत्यंत साधारण असं महत्व आहे. तर त्या दिवशी काय करायचं, तुम्ही सकाळी ही सेवा जर तुम्हाला संध्याकाळी जमत असेल तर 7-7:30 ज्या वेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस हा उपाय केला तरी अत्यंत उत्तम. नाही तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकतात. काय करायचं, पिंपळाच्या झाडाजवळ जायचं, दूध न्यायचं घरून, त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि पिंपळाच्या झाडाला बिगर स्पर्श करता म्हणजे हात लावायचा नाही, ते दूध टाकायचं, दिवा लावून द्यायचा. दिव्याची जी वात आहे ती दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे. तिळीचं तेल लावायचं आहे, तिळीचं तेल टाकायचं, 2 वाती ठेवायच्या आणि पितरांच्या नावाने तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे. आणि ते पिंपळाच्या झाडाजवळ लावल्यानंतर त्याची जे वातीचे जे तोंड आहे ते दक्षिणेकडे करायचं. दक्षिणेकडे करून देवाला विनंती करायची, हात न लावता त्यांना प्रार्थना करायची, त्यांना प्रदक्षिणा घालायची आणि घरी यायचं. तुमच्या पितरांचा आशीर्वाद तर तुमच्यासोबत राहणारच, पण विष्णू भगवानांचा सुद्धा तुमच्यासोबत आशीर्वाद राहणार. कारण की ही कार्तिकी अमावस्या आहे आणि या कार्तिकी अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्व आहे. या अमावस्याच्या दिवशी बघा
हे सगळे जे तुम्हाला उपाय सांगितले हे संपूर्ण उपाय तुम्हाला करायचे आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं तर हे संपूर्ण उपाय आपल्याला करायचेच आहे कारण की ह्या उपायाने आपल्या घराचं संरक्षण होतं, आपल्या घराचं रक्षण होतं। आणि बघा पिवळ्या कलरची मोहरी घ्यायची संध्याकाळच्या टायमाला, ह्या मोहरीचा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे। हा उपाय सगळ्या स्त्रियांनी करायचाच आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा। तर बघा पिवळी मोहरी घ्यायची, पिवळी मोहरी घेतल्यानंतर हातामध्ये घ्यायची, संध्याकाळच्या टायमाला 11 वेळेस वगलाक सूत्र म्हणायचं, वगलाक स्तोत्र म्हणायचं आणि 11 वेळेस तुम्हाला कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे आणि ती संपूर्ण जी मोहरी आहे ती आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये टाकायची आहे। याच्याने काय होतं दुसऱ्या दिवशी ती झाडून फेकून द्यायची। याच्याने आपल्या घरामध्ये जर कोणी काही केलेलं असेल, काही नजरबाधा झाले असेल, दोष असेल तर संपूर्णपणे बाहेर जातो। त्यामुळे हा उपाय करायला विसरू नका। जर बघा हे संपूर्ण उपाय सांगताना याचा अनुभव आपल्याला येतो, बघा तुम्ही ह्या अमावस्येला करून बघा, पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्हाला काहीतरी चांगलाच अनुभव येईल। त्यामुळे नक्कीच करा। जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।